नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। खासदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातला कलगीतुरा चांगलाच रंगला असून आता याचे मुख्य कारण आहे रेल्वे। एकीकडे प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेच्या सगळ्या सुविधा चंद्रपूर जिल्ह्याला मिळतील याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले असून त्याच वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे भारत ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद सुरू होणार असल्याचे सूतोवाच केले आहे। यामुळे या जिल्ह्यातील मतदार गोंधळलेले असून फायदा मात्र मतदारांचाच होणार आहे। रुग्णांकरिता डॉक्टर हा देवाच्या स्वरूपात असतो, परंतु हा देवच जर अर्वाच्य भाषेत रुग्णांसोबत व्यवहार करत असेल तर या देवाला काय संबोधावे असा प्रश्न वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पडलेला आहे। येथील रुग्णालयात डॉक्टर अब्दुल शेख हे BHMS झालेले असून ते वरोरा उपजिल्हा रुग्णालयासोबतच वरोरा नगर परिषद येथे आरोग्य खातेही सांभाळतात। दरम्यान नेहमी ते रुग्णांसोबत अरेरावीची भाषा करतात। अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी मनसेद्वारा केली जात आहे। मुलचेरा तालुक्यातील आंबोला आणि घोट परिसरात वाघाची दहशत कायम असून शुक्रवारी वाघाने एका बैलाला ठार केले होते आणि काल जंगलात त्याच ठिकाणी वाघाने एका गायीला ठार केल्याची घटना उघडकीस आली। गायींना चरावयास घेऊन जाणाऱ्या 2 गुराख्यांना त्यांच्या डोळ्यादेखत गायीचा फळशा पडत असल्याचे दृश्य बघत त्यांची बोबळी वळली आणि त्यांनी गावाकडे धूम ठोकली। या परिसरात होणाऱ्या सततच्या वाघाच्या हल्ल्याने नागरिक त्रस्त झाले असून वाघाच्या बंदोबस्ताची मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे। माणुसकीच्या नात्याने ओळखीच्या व्यक्तींना आपल्या कारमधून गंतव्यस्थानी घेऊन जाणे एका कुटुंबाला महागात पडले। देसाईगंज येथील प्रियंका मेश्राम आपल्या पतीसोबत देसाईगंजला जाण्याकरिता निघाल्या होत्या। वाटेतच त्यांना 2 ओळखीच्या इस्मांनी लिफ्ट मागितली। देसाईगंज येथे आल्यानंतर जेव्हा प्रियंका मेश्राम घरी आल्या आणि आपली पर्स उघडून बघताच त्यांना त्यांच्या पर्समध्ये 4 सोन्याच्या अंगठ्या आढळल्या नाही। त्यानंतर त्यांनी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली। पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत कारमध्ये बसलेल्या 2 संशयित इस्मांना ताब्यात घेतले आणि त्या आरोपींनी अखेर गुन्हा कबूल करत त्या सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचे कबूल केले। माणिकगड सिमेंट या सिमेंटच्या निर्मितीने घर अवैध असतात, परंतु माणिकगड येथील 10 ते 12 क्वार्टरमध्ये चोरट्यांनी शिरकाव करून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करीत सिमेंट कंपनीला हादरा दिला आहे। या घरफोडीमुळे माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रशासन आणि तेथील कडेकोट सुरक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या घरफोडीची बातमी कळताच डॉग स्क्वॉड आणि गडचांदूर पोलीस सुद्धा घटनास्थळी रवाना झाले आहे। नागपूरमध्ये झालेल्या ऑडी कारच्या अपघाताने राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या मुलाच्या नावाने ही कार असल्याचे सांगत कार मालकाला आणि कार चालकाला अटक करण्याची मागणी केली। त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही सांगितले। पोलिसांच्या सततच्या कारवाईने नक्षलवादी चळवळ अक्षरशः कोलमडून गेली आहे आणि आता या नक्षलवाद्यांमध्येच आपापसात तीव्र संघर्ष निर्माण झाला असून छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील 2 कॅडरच्या गटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर कांकेर ते राजनांदगाव सीमेवर एका माओवाद्याची हत्या करण्यात आली। या हत्येमुळे त्यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मूल तालुक्यातील नांदगाव येथे काल रात्री चोरट्यांनी एकाच वेळी 9 दुकाने फोडल्याने मूल तालुक्यात खळबळ उडाली आहे। नांदगाव हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असून या गावापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर ह्या दुकानातून चोरट्यांनी लाखोचा माल लंपास केला। यात एका वाईन बारचा सुद्धा समावेश आहे। चंद्रपूर शहरात आणि विशेष करून ग्रामीण भागात पॉकेट बंद विकल्या जाणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याची खात्रीलायक वृत्त हाती आले असून यामध्ये अनेक बड्या माशांचा समावेश असल्याचेही कळत आहे। परंतु अन्न व औषधी प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने या दोघांमध्ये आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास येते। अन्न व औषध प्रशासन असेच जर गप्प बसून राहिले तर नागरिकांच्या स्वास्थ्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे।
तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.